जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. भारताचे तिसरे CDS म्हणजे संरक्षण दल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच NS राजा सुब्रमणी हे आता भारताचे नवीन CDS बनले आहेत. सध्या CDS म्हणून कोण कार्यरत आहेत? तर जनरल अनिल चौहान हे सध्या CDS या पदावर कार्यरत आहेत. ते 30 मे 2026 रोजी या पदावरून निवृत्त होतील व 31 मे पासून लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे भारताचे तिसरे CDS बनतील. मित्रांनो, भारताचे पहिले CDS कोण होते? तर जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले CDS होते. त्यानंतर दुसरे CDS अनिल चौहान व आता तिसरे CDS हे लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे आहेत. सुब्रमणी यांच्याविषयी थोडक्यात माहिती सुद्धा नोट करून घ्या. त्यांची 1985 रोजी गढवाल रायफल्समधून नियुक्ती झाली होती. ते सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत व याआधी ते लष्कराचे उपप्रमुखही होते. जुलै 2024 ते जुलै 2025 दरम्यान त्यांनी लष्कराचे उपप्रमुख पदही सांभाळलेलं आहे. तसेच त्यांनी 168व्या इन्फंट्री ब्रिगेडची कमान सांभाळली होती व ते पाकिस्तान आणि चीन प्रकरणाचे तज्ज्ञ मानले जातात व आता ते CDS या पदाबरोबरच लष्करी व्यवहार विभाग म्हणजे DMAचे सचिव म्हणूनही कार्य करतील. महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास विचारण्यात येईल. सर्व माहिती नोट करून घ्या. आणि आता ही नियुक्ती पहा. भारतीय नौदलाचे नवे नौदल प्रमुख कोण बनले आहेत? तर आता भारतीय नौदलाचे नवे नौदल प्रमुख हे कृष्ण स्वामीनाथन बनले आहेत. कृष्ण स्वामीनाथन हे 31 मे रोजी हा पदभार स्वीकारतील. सध्या ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे या पदावर कार्यरत आहेत. ते 31 मे रोजी निवृत्त झाल्यानंतर कृष्ण स्वामीनाथन हे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. कृष्ण स्वामीनाथन हे भारताचे कितवे नौदल प्रमुख आहेत? तर ते भारताचे 27वे नौदल प्रमुख आहेत. मित्रांनो, सध्या कृष्ण स्वामीनाथन हे पश्चिम नौदल कमांडचे कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. ते भारतीय नौदलात कधी रुजू झाले होते? तर 1 जुलै 1987 रोजी स्वामीनाथन हे भारतीय नौदलात रुजू झाले होते व त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक व विशिष्ट सेवा पदक देऊन देखील गौरवण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. मित्रांनो, हा एक मल्टीलायनर प्रश्न असून यात आपल्याला योग्य विधान असलेला पर्याय निवडायचा आहे. पहिलं विधान पहा. सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले असून 9 मे रोजी पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मित्रांनो, सुवेंदू अधिकारी हे आता पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत व त्यांचा शपथविधी 9 मे रोजीच पार पडला असून सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल कोण आहेत? तर RN रवी हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत व त्यांनीच सुवेंदू अधिकारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पहिलं विधान तर बरोबर आहे. दुसरं विधान पहा. सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांना पराभूत करत या निवडणुकीत विजेतेपद पटकावले. हे विधान सुद्धा बरोबर आहे. सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना भवानीपूर मतदारसंघातून हरवून हे विजेतेपद मिळवलं आहे. शेवटचं विधान पहा. सुवेंदू अधिकारी हे भवानीपूर आणि नंदीग्राम या 2 मतदारसंघातून निवडून आले आहेत. मित्रांनो, हे सुद्धा विधान बरोबर आहे. सुवेंदू अधिकारी हे भवानीपूर आणि नंदीग्राम या 2 मतदारसंघातून निवडून आले आहेत व त्यांनी या दोन्ही मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांनाच हरवलं. हे तिन्ही विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, ममता बॅनर्जी या 2011 पासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. नेक्स्ट क्वेश्चन. 10 मे रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर आता 10 मे रोजी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून C. जोसेफ विजय यांनी शपथ घेतली आहे. C. जोसेफ विजय हे थलपती विजय या नावाने परिचित असून ते तामिळगा व्यतिरिकळगम या पक्षाचे संस्थापक आहेत व आता तामिळनाडूमधील 234 सदस्यीय विधानसभेत 120 नवनिर्वाचित आमदाराचा पाठिंबा मिळवत ते तामिळनाडू राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. थलपती विजय यांना कोणकोणत्या पक्षांनी पाठिंबा दिला? तर काँग्रेस, CPI, CPIM
व विसेके आणि IUML या पक्षांनी विजय थलपती यांना पाठिंबा दिला आहे. 1967 नंतर द्रमुक किंवा AIADMK या दोन्ही पक्षामधून न आलेले ते राज्याचे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत विजय कोणकोणत्या मतदारसंघातून निवडून आले होते, तर पेरंबूर व तिरुचिरापल्ली या दोन मतदारसंघातून ते निवडून आले होते व शपथ घेतल्यानंतर त्यांनी तिरुचिरापल्ली या जागेचा राजीनामा दिला. नोट करून घ्या, ते पेरंबूर व तिरुचिरापल्ली पूर्व या दोन मतदारसंघातून निवडून आले होते. तामिळगा व्यतिरिकळगम या पक्षाविषयी थोडक्यात आपण माहिती पाहून घेऊया. या पक्षाची स्थापना 2 फेब्रुवारी 2024 रोजी झाली आहे. या पक्षाचं मुख्यालय चेन्नईतील पनवेल येथे असून याची विचारधारा समतावाद, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायावर आधारित आहे. थलपती विजय यांच्याविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. 1984 साली वेत्री या तमिळ चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं व 1992 मध्ये वयाच्या 18व्या वर्षी नालया थिरप्पू या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली होती. त्यांचं पूर्ण नाव चंद्रशेखरन जोसेफ विजय असं असून ते थलपती विजय या नावाने परिचित आहेत. पुढील प्रश्न, 2026चा हॅन्स क्रिश्चियन अँडरसन पुरस्कार लेखन विभागात कोणाला जाहीर झाला? तर लेखन विभागातील हॅन्स क्रिश्चियन अँडरसन पुरस्कार हा मायकेल रोजेन यांना जाहीर झाला आहे. मित्रांनो, हा जो हॅन्स क्रिश्चियन अँडरसन पुरस्कार आहे, हा पुरस्कार बालसाहित्यातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. लेखन विभागात हा पुरस्कार 1956 पासून देण्यात येत आहे, तर 1966 पासून हा पुरस्कार इलिस्ट्रेटर विभागात सुद्धा देण्यात येत आहे. यंदाच्या इलिस्ट्रेटर विभागातील विजेत्या या चीनच्या कायगायो या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या जागतिक स्थलांतर अहवाल 2026 नुसार कोणता देश हा सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश ठरला? तर मित्रांनो, पुन्हा एकदा या यादीत भारतानंच पहिलं स्थान पटकावलं असून भारताने एकूण $137.67 अब्ज इतकं रेमिटन्स प्राप्त केलं आहे. बरे, रेमिटन्स म्हणजे काय? तर भारतीय नागरिक इतर देशामध्ये जाऊन पैसा कमवून भारतात ज्यावेळेस त्याला पाठवतात त्याला रेमिटन्स असं म्हणतात. व 2010 पासून भारत या यादीत पहिल्या स्थानावर आहे. यंदा सुद्धा भारतानंच यात पहिलं स्थान पटकावलं आहे आणि $100 अब्ज टप्पा ओलांडणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिको हा देश असून मेक्सिको या देशाने $67.64 अब्ज इतकं रेमिटन्स प्राप्त केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडे चर्चेत असलेला हंता व्हायरस हा कोणत्या प्राण्याद्वारे पसरतो? तर हा जो व्हायरस आहे हा उंदीर या प्राण्याद्वारे पसरतो. हंता व्हायरस हा एक विषाणूचा समूह असून हा व्हायरस उंदराच्या मूत्र, विष्ठा किंवा लाळेतून हवेत पसरणाऱ्या कणाद्वारे मानवामध्ये पसरतो व अलीकडेच दक्षिण अटलांटिकमध्ये MV हुंडियस या जहाजावर या हंता व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. त्यामुळे सध्या हा व्हायरस चर्चेत आहे. तर लक्षात ठेवा, हंता व्हायरस हा उंदराद्वारे पसरतो. नेक्स्ट क्वेश्चन, द मेटिओरिटिकल सोसायटीच्या फेलो म्हणून निवडून आलेल्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कुलजीत कौर मर्रास या आता मेटिओरिटिकल सोसायटीच्या फेलो म्हणून निवडून आलेल्या पहिल्या भारतीय शास्त्रज्ञ ठरल्या आहेत. कुलजीत या अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील जनसंपर्क विभाग हा ISO नामांकन मिळवणारा पहिलाच जनसंपर्क विभाग ठरला आहे? तर महाराष्ट्रातील महापारेषणचा जनसंपर्क विभाग हा ISO नामांकन मिळवणारा पहिलाच जनसंपर्क विभाग ठरला आहे. महापारेषणच्या जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल हे ISO नामांकन मिळालं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक ल्युपस दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक ल्युपस दिवस आहे हा दरवर्षी 10 मे रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, ल्युपस हा एक क्रॉनिक ऑटोइम्यून रोग आहे. यामध्ये काय होतं तर आपली रोगप्रतिकारक शक्ती शरीराच्या स्वतःच्याच ऊतीवर हल्ला करते, तेव्हा हा ल्युपस आजार उद्भवतो. यंदाची या दिनाची थीम काय? तर मेक ल्युपस युजिबल अशी या वेळेसच्या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे शशी शेखर वेंपती हे आता सेन्सॉर बोर्डाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. याआधी प्रसून जोशी या पदावर कार्यरत होते,
पण त्यांची आता प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं व आता शशी शेखर वेंपती हे सेन्सॉर बोर्डाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने कोणत्या देशातील कंपनीसोबत सामंजस्य करार केला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.